रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपले वेदांत पाठशाळेमध्ये. आपण वेदांत दर्शनाला प्रारंभ करण्यापूर्वी वेद किंवा वैदिक साहित्याचा सामान्य परिचय करून घेणार आहोत. वेद हा शब्द विद जाणणे या धातूपासून आला आहे आणि त्यामुळे त्याचा अर्थ ज्ञान असा होतो. वेदाचे दुसरे आणि सर्वसामान्य नाव म्हणजे श्रुती. श्रु म्हणजे ऐकणे. प्राचीन काळी छापण्याची कला अस्तित्वात नसल्यामुळे जे काही वाङ्मय उपलब्ध होते ते वाङ्मयच होते, अर्थात वाणीच्याच रूपात होते. मंत्र म्हटल्या जात होते आणि ते ऐकल्या जात होते. त्यामुळे असे मंत्र म्हणून आणि ते ऐकून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते हस्तांतरित होत होते. अर्थात प्राचीन काळी गुरुकुल पद्धतीमध्ये गुरु हे मंत्र म्हणत असत आणि शिष्य ते ऐकत असत आणि ऐकून ऐकून ते पाठ करत असत. त्यामुळे ऐकवणाऱ्याकडून याचा प्रचार प्रसार होऊन त्याचं नाव श्रुती असे पडले. वेद 4 आहेत. एक म्हणजे ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद आणि 4 अथर्ववेद. पुढील भागामध्ये आपण याची सविस्तर माहिती घेऊ. धन्यवाद. रामकृष्ण हरी.